विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 12वी इंग्लिश प्रोज सेक्शन मधील शेवटचा लेसन 1.8 वॉयजिंग टुवर्ड्स एक्सलन्स बाय अच्युत गोडबोले हा आज आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्हाला आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीच्या अगदी एक्सलन्स पर्यंत पोहोचायचा असेल, तो पूर्ण प्रवास तुमच्या आयुष्याचा कशा रीतीने असतो हा पूर्ण प्रवास उलगडलेला आहे अच्युत गोडबोले यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी. चला तर मित्रांनो अभ्यासूयात 1.8 वॉयजिंग टुवर्ड्स एक्सलन्स. Hello friends, welcome to our YouTube channel. This is Dr. Ganesh Mudegaonkar. Subscribe my channel, share this video with your friends and don't forget to press the bell icon for more notifications. Let's begin with today's video. विद्यार्थी मित्रांनो, अच्युत गोडबोलेंनी मुसाफिर या त्यांच्या पुस्तकामध्ये हा त्यांचा पूर्ण प्रवास उलगडलेला आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की यूट्यूबवरती सुद्धा त्यांचे भरपूर व्हिडिओज आपल्याला उपलब्ध आहेत. तुम्ही हे व्हिडिओज खरं तर पाहायला पण पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं जी त्यांची संपत्ती आहे ती त्यांनी लिहिलेली पुस्तकं. अर्थात हे पुस्तक जे आहे ते अर्थशास्त्रावरती आहे. सिम्फनी हे पूर्णतः संगीतावरती आहे. जिनियस म्हणजे विज्ञानामधले जे वेगवेगळे जिनियस आहेत त्यांची पूर्ण माहिती आहे. आत्तापर्यंत ज्या व्यक्तींनी त्यांचं आयुष्य घडवलं ती ग्रेट भेट यामधून दिसते. आणि विद्यार्थी मित्रांनो, ते असं नेहमी म्हणतात की ज्या विषयाबद्दल मला कुठलीही माहिती नाही त्या विषयाबद्दल अधिकची माहिती मिळवण्यासाठी म्हणून मी जेव्हा एखादा विषय हातामध्ये घेतला तो अक्षरशः मी पुस्तक लिहूनच संपवला. म्हणजे मला समजा एखादी नॅनो टेक्नॉलॉजी माहीत नाही आहे तर मी नॅनोदय हे पुस्तक लिहिलं. म्हणजे मला पेंटिंगबद्दल काही माहिती नाही आहे तर मी कॅनव्हास हे पुस्तक लिहिलं. आणि अशी एक सिरीजच त्यांनी त्या पद्धतीने लिहिलेली. मॅनेजमेंटची खूप सुंदर जर समजा तुम्हाला व्याख्या आणि त्याची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर बोर्डरूम हे पुस्तक आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की समजा पाश्चिमात्य सिनेमा इंडस्ट्रीचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर लाईमलाईट हे पुस्तक आहे. स्पार्टकस ते ओबामा म्हणजे आत्तापर्यंत गुलामगिरीचा इतिहास जो आहे तो तुम्हाला गुलाम या पुस्तकातून मिळतो. गणितावरती अत्यंत सोप्या भाषेमध्ये पुस्तक लिहिलेले आहे ते आहे गणिती. ज्या व्यक्तीनं अख्खं जग बदलण्याची इच्छा व्यक्त केली होती तो म्हणजे स्टीव्ह जॉब्स. त्याबद्दल अत्यंत सोप्या भाषेमध्ये अच्युत गोडबोले आणि अतुल काहते सरांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, एवढंच नाही, सर हॅज पब्लिश्ड 3 इंग्लिश बुक्स विच आर वर्ल्ड्स बेस्ट सेलर बुक्स. दॅट मीन्स दिस पर्सन इज रायटिंग इन इंग्लिश ॲज वेल ॲज इन मराठी. बट व्हाय दिस पर्सन इज रायटिंग इन मराठी? बिकॉज त्यांच्याच शब्दात सांगायचं म्हणलं तर मराठी ही भाषा ज्ञानभाषा झाली पाहिजे. आणि म्हणून मी माझं जे लिखाण आहे ते मी पूर्णतः मराठीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो. मग तेही इथपर्यंत पोहोचले कसे याची पूर्ण माहिती त्यांनी आपल्याला या वॉयजिंग टुवर्ड्स एक्सलन्स, मी खरं तर त्या टोकापर्यंत कसं पोहोचलो, खूप चांगलं करण्याचा ध्यास माझ्यामध्ये कसा आला याची पूर्ण माहिती अच्युत गोडबोले सरांनी आपल्याला या मुसाफिर या पुस्तकामधून दिलेली आहे. मग अच्युत गोडबोले सरांचा थोडक्यात या ठिकाणी आपण परिचय करून घेतोय. अच्युत गोडबोले सर. Achyut Godbole is well known for his writings in Marathi and English. He is a prolific writer in various genres and has produced numerous original works as well as adaptations of works from other languages into Marathi. His writing style is informative and yet very informal. He became a chemical engineer from IIT Mumbai in 1972 and headed top management positions in companies of great repute. अच्युत गोडबोले सरांचा जन्म 1950 मध्ये झाला आणि त्यांनी खरं तर मराठी आणि इंग्लिश या 2 भाषांमध्येच त्यांचं लेखन जे आहे ते पूर्ण केलेलं होतं. त्यांनी केमिकल इंजिनिअरिंग हे तुम्हाला माहितीच आहे की IIT मुंबई या ठिकाणाहून 1972 मध्ये पूर्ण केलं. आणि त्यांनी विविध सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये अगदी मॅनेजमेंटमधल्या टॉप पोझिशन्सपर्यंत त्यांनी काम केलेलं होतं. दिस ऑटोबायोग्राफिकल स्केच पेन्ड बाय अच्युत गोडबोले डिपिक्ट्स हिज जर्नी फ्रॉम अ मिडल क्लास स्कूल बॉय टू अ फेमस रायटर. ही वॉज अ सक्सेसफुल जनरल मॅनेजर ऑफ पटनी कम्प्युटर सिस्टम्स. ही हेडेड many other reputed companies and later become a famous writer. The present write-up discusses his quest for excellence, how
he developed a thirst for knowledge. He discusses at length the ingredients, essentials of success and the ways to achieve it. खरं तर त्यांच्या आत्मचरित्रामध्ये गोडबोले सरांनी आपल्याला या ठिकाणी एक मध्यमवर्गीय मुलगा ते एक फेमस रायटर ही पूर्ण त्यांची जर्नी कशी झालेली, प्रवास कसा झालेला आहे तो या ठिकाणी सांगितलेला आहे. पटनी कम्प्युटर्स म्हणजे जगामधली एक नामांकित सॉफ्टवेअर कंपनी, याच्यासाठी त्यांनी जनरल मॅनेजर म्हणून कशा रीतीने काम केलं आणि त्यासोबतच वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्यांनी कशा रीतीने काम केलं आणि हे सगळं सोडून तिथून पुढे ते लेखक कसे झाले, एक्सलन्सपर्यंत जाण्याचा जो त्यांचा ध्यास होता तो त्यांनी कशा रीतीने पूर्ण केला, ते नॉलेज मिळवण्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सर्व गोष्टींचं एकत्रीकरण करून आपण यशस्वी कसं होऊ शकतो याचा पूर्ण अभ्यास आणि ध्यास तुम्ही देखील कशा रीतीने पूर्ण करू शकता याचं पूर्ण मार्गदर्शन आपल्याला वॉयजिंग टुवर्ड्स एक्सलन्स या लेसनमध्ये सांगतायत मिस्टर अच्युत गोडबोले. सो लेट्स बिगिन विथ द लेसन वॉयजिंग टुवर्ड्स एक्सलन्स बाय मिस्टर अच्युत गोडबोले. So friends, let's begin with the lesson 1.8 Voyaging Towards Excellence by Achyut Godbole. I had a very simple upbringing. We were a lower middle class family. Our 300 square feet house did not even have basic amenities such as a fan, a refrigerator, a geyser, a dining table or a gas stove. Leave alone an air conditioner or a car. It was only when I entered the college that I got a watch and we got a dining table and a gas stove at home. Nevertheless, culturally, I had a rich childhood. Poets like Vinda Karandikar, Mangesh Padgaonkar and Vasant Bapat used to visit our home, and for hours I could listen to the discussions about poetry and literature, Marathi and English. खरं तर मी एकदम सामान्य कुटुंबामधून येतो किंवा लोअर मिडल क्लास ज्याला म्हणतो त्यामधून येतो. 300 स्क्वेअर फूटचं आमचं छोटंसं हे घर होतं आणि ज्यामध्ये अगदी साध्या साध्या सुविधा ज्या आज तुम्हाला सुविधा वाटतात, असं ते फॅन असेल, रेफ्रिजरेटर असेल, गीझर असेल, डायनिंग टेबल असेल, गॅस असेल, या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या आमच्याकडे अजिबात नव्हत्या. किंवा आपण रिस्ट वॉच ज्याला म्हणतो ते सुद्धा अगदी मला कॉलेजमध्ये आल्यानंतर मिळालेलं होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पण कल्चरली मात्र मी खूप श्रीमंत होतो. कसं होतं तर माझं बालपण विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट यांच्यासारख्या नामांकित कवींसोबत गेलेलं. आणि जेव्हा हे सर्व लोक चर्चा करायचे, मग ते मराठी साहित्याची असेल, इंग्रजी साहित्याची असेल, तेव्हा ते सर्व डिस्कशन्स, कवितेबद्दलची चर्चा ही नेहमी माझ्या कानावरती पडत असे. दे यूज टू टॉक अबाउट केशवसूत, मर्ढेकर, Shakespeare, Charles Dickens and Thomas Hardy. I did not fully understand the discussions in depth, but I was immensely impressed. We also were lucky to have Pandit Kumar Gandharva, Pandit Bhimsenji Joshi and Pandit Jasraj visit our place and talk about Indian music till late night or sometimes dawn. This is how and why I developed my interest in literature and music during my school days. I did not and even today don't understand the grammar of music, but I began to love it tremendously since then. माझे पालक, माझ्यासोबतचे जे सर्व लोक होते ते केशवसूत, मर्ढेकर किंवा हे सर्व कवी जे यायचे हे शेक्सपियर, चार्ल्स डिकिन्सन आणि थॉमस हार्डी यांच्याबद्दल चर्चा करायचे. त्यांच्या या सर्व चर्चा ज्या आहेत त्या खरं तर वेगवेगळ्या पद्धतीने चालू असायच्या. त्या सर्व चर्चा मला समजायच्या नाहीत, पण मी त्या सर्व चर्चा नक्कीच ऐकायचो. आणि मी खरं तर भाग्यवान होतो. पंडित कुमार गंधर्व असतील, पंडित भीमसेनजी जोशी असतील, पंडित जसराज असतील, हे नेहमी आमच्या घरी किंवा आजूबाजूला भेट द्यायचे आणि तिथून खऱ्या अर्थाने माझी इंडियन क्लासिकल म्युझिक किंवा या सर्व गोष्टींबद्दलची आवड निर्माण झाली. आणि यांची चर्चा जी आहे ती कधी कधी खरं तर रात्रीपर्यंत, कधी कधी पहाटेपर्यंत चर्चा या सर्व लोकांची जी आहे ती चालू असायची. आणि तेव्हाच माझा खरं तर साहित्यामध्ये आणि म्युझिकमध्ये इंटरेस्ट जो आहे तो वाढलेला होता. आणि मी भाग्यवान आहे की खरं तर शाळेपासूनच ह्या गोष्टी मला समजायला लागल्या होत्या. भलेही मला त्या संगीतामधलं ग्रामर ज्याला म्हणतो त्यातली जी बारीक सारीक गोष्टी आहेत त्या नसतील समजल्या,
त्याचं शास्त्र नसेल समजलं, परंतु त्याच्यामधला जो इंटरेस्ट आहे, त्याच्याबद्दलचे जे प्रेम आहे, ते मात्र ट्रिमेंडसली माझ्यामध्ये जे आहे ते डेव्हलप झालेलं होतं. मोस्ट ऑफ द टाइम्स द टॉपिक्स ऑफ डिस्कशन ॲट आवर होम वेअर अबाउट म्युझिक, लिटरेचर, पेंटिंग्स, स्कल्पचर, etc. I could listen to the discussions about Van Gogh, Mozart, and Michelangelo. It was because of such a milieu around me that I had a firm belief, which I still hold, that all arts are equally, if not more important in our life than science or technology. I had learned from my childhood that money does not mean everything in life. It is necessary, but if at all there is something which enriches our lives and puts meaning to our existence, it is the arts, music and literature. खरं तर ह्या सर्व चर्चा जेव्हा माझ्या बाजूला चालायच्या, तेव्हा त्या साहित्याच्या, पेंटिंगच्या, स्कल्पचरच्या याच्याबद्दल चालत असत. मग व्हॅन गॉग असेल, मोझार्ट असेल, मायकेल एंजेलो असेल, हे सुद्धा नावं आणि त्यांच्याबद्दलची डिस्कशनसुद्धा हळूहळू माझ्या कानावरती पडायला लागली होती. आणि त्यामधूनच एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती की तुमचं जीवन समृद्ध करण्यासाठी फक्त सायन्स अँड टेक्नॉलॉजी गरजेची नाही आहे, तर त्यासोबतच तुमच्यामध्ये साहित्याबद्दलची आवड जी आहे ती सुद्धा तेवढीच महत्त्वाची. आणि कलेसारखी दुसरी कुठलीही गोष्ट या भूतलावरती तुमचं आयुष्य समृद्ध करणारी नाही आहे. त्यामुळं कला आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी ह्या दोन्ही तेवढ्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यासोबतच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी अभ्यासली होती, जी कायम माझ्या स्मरणात राहिली. ती हीच गोष्ट की प्रत्येक वेळेस पैसाच तुम्हाला महत्त्वाचा आहे असं नाही. तर पैसा हा तुम्हाला पाहिजेच, पण तुमचं आयुष्य खऱ्या अर्थानं जे श्रीमंत होतं ते म्हणजे आर्ट्समुळे, वेगवेगळ्या कलांमुळे, संगीतामुळे आणि साहित्यामुळे. This is not to say that I did not like science or mathematics. In fact, I loved these subjects. However, I did not study them only for scoring maximum marks in the examinations. I used to study these subjects or any subject from that matter for its inherent beauty. I found Newton's law of motion beautiful and Pythagorean theorem elegant. म्हणजे याचा अर्थ असा अजिबात नाहीये की मी सायन्स आणि मॅथमॅटिक्सवरती अजिबातच प्रेम करत नाही किंवा ते मला आवडत नाहीत. खरं तर हे सब्जेक्ट सुद्धा म्हणजे तेवढेच आवडीचे आहेत, परंतु यांचा अभ्यास मी कधीही खूप जास्त मार्क्स स्कोर करण्यासाठी आणि एक्झामिनेशन्समध्ये मार्क्स चांगले स्कोर करण्यासाठी नाही केला. मुळात हे विषय मला खूप आवडत होते आणि हे खरं तर हे विषय खूप सुंदर आहेत. म्हणजे न्यूटन्स लॉ हा मला एकदम सुंदर वाटतो, तर पायथागोरसचा जो थिअरम आहे तो एकदम असं एलिगंट, खूप वेगळ्या पद्धतीने मी त्याचा अभ्यास करत असतो. I loved solving problems of physics and mathematics of the 9th standard when I was in 7th. Not to show off, but just because I used to get involved in solving them. I used to love problem solving and used to enjoy finding out the most elegant method of solving them. Obviously, these problems were not a part of the curriculum, but I enjoyed the whole process. म्हणजे मी जेव्हा 7वी मध्ये होतो तेव्हाच 9वीची फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सची वेगवेगळी इक्वेशन्स, प्रॉब्लेम्स, मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स हे मी सॉल्व्ह करण्यासाठी सुरुवात केलेली होती आणि त्यात मला खूप मजा येत होती. हां, पण याच्यामुळे मी माझी फुशारकी मिरवण्यासाठी यात कुठलीही गोष्ट करत नव्हतो, पण त्यामधून मला गंमत येत होती. माझे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स जे आहेत ते डेव्हलप होत होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एक वेगळी किंवा सोपी जी पद्धती आहे ती मी त्यामधून जी आहे ती डेव्हलप करत होतो. आणि खरं तर ही गोष्ट तुमच्याही लक्षात आली असेल की हा माझ्या करिक्युलमचा किंवा अभ्यासक्रमाचा भाग नव्हता, परंतु ही जी पूर्ण प्रोसेस होती ती मात्र मी खूप छान पद्धतीने आनंदात होतो. This attitude of looking beyond marks or examinations and to seek joy in solving any challenging problem helped me to develop a problem solving attitude which came handy when I appeared for my IIT entrance, because this exam is completely based on your problem solving ability and the ability to think not only logically but quickly and rapidly. हा ॲटिट्यूड, हा दृष्टिकोन, ही अभिवृत्ती पुढे मला खऱ्या अर्थानं जर कुठे कामाला आली असेल, हे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल मला खऱ्या अर्थानं जर कुठे कामाला आलं असेल तर ते म्हणजे माझ्या IIT एंट्रन्समध्ये.
कारण मी फक्त प्रॉब्लेम सॉल्विंग एबिलिटीवरती फोकस केलेलं नव्हतं, तर एबिलिटी टू थिंक नॉट ओनली लॉजिकली बट क्विकली अँड रॅपिडली. त्यामुळे मी फक्त प्रॉब्लेम सॉल्विंगच नाही, तर लॉजिकली पण विचार करू शकत होतो, पटकन पण विचार करू शकत होतो आणि रॅपिडली पण विचार करू शकत होतो. म्हणजे एकत्रित ह्या सर्व गोष्टींचा फायदा जो आहे तो मला या ठिकाणी या पद्धतीने झालेला होता. I scored 100% marks in mathematics in almost all the examinations that I appeared for from my first standard until IIT. Wearing only a few times, I stood 16th in SSC board. At that time, this examination was for the whole of Maharashtra, including Nagpur board. And I stood first in the university in all subjects put together. मला खरं तर सांगायला आनंद वाटतो की जवळपास मी माझ्या पूर्ण शिक्षणामध्ये मॅथमॅटिक्समध्ये 100% मार्क मिळवले आहेत. एखाद दुसरा अपवाद असू शकेल. मी SSC बोर्डामध्ये त्यावेळेस नागपूर बोर्ड हे जे आहे ते एकत्रित होतं, त्यामध्ये 16वा आलेलो होतो आणि युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा सर्व विषयांमध्ये मी पहिला आलेलो होतो. दोज डेज यू कुड गेट अन ॲडमिशन इन टू IIT विदाउट द एंट्रन्स टेस्ट, JEE, Joint Entrance Examination, if you had secured the first rank in the university. Therefore, I did not have to appear for the entrance test to get the admission into IIT. But nobody in Solapur told me about it, for I doubt if anybody in Solapur even knew about this rule. Therefore, I appeared for the entrance examination and secured a very good rank in the same. आणि खरं तर तुम्हाला ही गोष्ट त्यावेळेस माहीत असेल की नाही मला माहिती नाही, परंतु जर युनिव्हर्सिटीमधून एखादा विद्यार्थी पहिला आलेला असेल आणि सर्व विषयांमधून पहिला आलेला असेल तर त्याला IITला लगेच प्रवेश दिला जायचा, डायरेक्ट ॲडमिशन दिलं जायचं. परंतु सोलापूरमध्ये मला ही गोष्ट कोणी सांगितली नाही आणि मला तर वाटतं की त्यावेळेस सोलापूरमध्ये कुणाला ही गोष्ट माहिती देखील नसेल. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यानंतर देखील मी IITची एंट्रन्स टेस्ट जी आहे ती दिली आणि त्यामधून सुद्धा मी खूप छान पद्धतीने जो आहे तो रँक त्या ठिकाणी मिळवलेला होता. आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT, बट माय जॉय वॉज शॉर्ट लिव्ड. जेव्हा मला IITमध्ये प्रवेश मिळाला तेव्हा खरं तर मी खूप आनंदी होतो, परंतु हा आनंद जो आहे तो खूप कमी काळ टिकणारा होता. ॲट सोलापूर I had not seen any building which was more than 3-story. Mumbai, however, was full of skyscrapers. At IIT, most of the students and professors used to converse in English, whereas my English was very poor. I had my entire education in Marathi. My spoken English was quite pathetic. Not only did I have a very weak vocabulary, but my pronunciation also was terrible, and my construction of English sentences very awkward to say the least. Due to all this, I was feeling quite lonely and terrified in Mumbai in general and IIT in particular. I developed an inferiority complex and wanted to run away from IIT and even Mumbai. माझा तो आनंद कमी काळ टिकण्याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती, मी सोलापूरमधून आलेलो होतो आणि सोलापूरमध्ये मी कधीही 3 मजल्यांपेक्षा मोठी बिल्डिंग पाहिलेली नव्हती, पण मुंबईमध्ये खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स होत्या आणि अक्षरशः ती मुंबई माझ्या अंगावरती आल्यासारखं वाटत होती. आणि IITमधले सर्व विद्यार्थी, तिथले प्राध्यापक नॉर्मली सगळेजण इंग्लिशमध्ये बोलत होते, परंतु माझं तर शिक्षण जे होतं ते पूर्णतः मराठी माध्यमातून झालेलं होतं आणि त्यामुळे माझ्या स्पोकन इंग्लिश, माझ्या व्होकॅब्युलरी, माझं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन, माझे प्रोनाऊन्सिएशन्स या सर्वच गोष्टींवरती हळूहळू मला लाज वाटायला लागली आणि त्यामधूनच माझ्यामध्ये एक न्यूनगंड ज्याला आपण म्हणतो, इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स जो आहे तो निर्माण झाला. वन डे आय वॉज सिटिंग ॲट माय मेस टेबल इन द हॉस्टेल सिपिंग टी when a senior guy came and sat on the chair adjacent to me. He was a convent educated guy with fairly sophisticated English, at least a spoken or colloquial English. He was a bit arrogant and wanted to pull my leg. He tried to engage in some conversation with me and started pointing out errors in just about every sentence or everything that I said. After about 5 minutes, he walked away
आफ्टर इन्सल्टिंग मी. एके दिवशी मी मेसमध्ये माझ्या टेबलवरती बसलेलो होतो हॉस्टेलमध्ये, चहा घेत होतो. तेव्हा एक सिनियर स्टुडंट जो आहे IIT मधला, तो येऊन माझ्या शेजारी बसला. तो कॉन्व्हेंटचा स्टुडंट असावा कदाचित, आणि तो अत्यंत सुंदर आणि व्यवस्थित पद्धतीने इंग्लिश बोलत होता. आणि त्याचं जे बोलण्याची जी पद्धत होती त्यामधून एक ॲरोगन्स जो होता, त्याच्या इंग्लिशवरचं जे फ्लुएन्सीचा ॲरोगन्स जो होता तो पण त्या ठिकाणी दिसत होता. आणि त्यामधूनच खरं तर तो माझी टांग खिचाई ज्याला आपण म्हणतो तो करत होता. तो खरं तर माझ्यासोबत एका वेगळ्या पद्धतीनं कॉन्व्हर्सेशन जे आहे ते सुरू ठेवू इच्छित होता. आणि प्रत्येक वेळी जेव्हा मी उत्तर देत होतो तेव्हा माझ्या सेंटेन्स कन्स्ट्रक्शन्समधल्या एरर्स ज्या आहेत त्या तुम्हाला दाखवून देत होता. आणि बरोबर 5 मिनिटांनंतर त्यानं माझा इन्सल्ट करून त्या ठिकाणाहून तो निघून गेला. विद्यार्थी मित्रांनो, 1.8 वॉयजिंग टुवर्ड्स एक्सलन्स बाय अच्युत गोडबोले हा लेसन तुम्हाला लाईन टू लाईन एक्सप्लेन केलेला आहे. आणि तो तुमच्या व्यवस्थित लक्षात यावा म्हणून तो 2 पार्टमध्ये विभाजित करण्यात आलेला आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 या दोन्हीचाही व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आहे, व्यवस्थितरित्या त्यांना ऐकायचं आहे.